मागच्या पिरियडला आपण काय केलेले पहा, सिंपल एपिथेलियमचे पहिले 3 टाइप्स, स्क्वॅमस एपिथेलियम, क्युबॉइडल एपिथेलियम आणि कॉलिमनर एपिथेलियम असे 3 टाइप्स बघितले ते पहा. कुठल्याही टिश्यूचा स्टडी करताना तुम्हाला क्रमाने 3 गोष्टी कशा माहिती पाहिजेत. एक तर त्या सेल बॉडीमध्ये कुठे आढळतात, आपण त्याला लोकेशन म्हणतो. त्यानंतर त्याची रचना कशी आहे म्हणजे स्ट्रक्चर, आणि शेवटी त्यांचं कार्य काय आहे याला आपण म्हणणारे फंक्शन. ह्या क्रमाने जायचं पहा. नाउ विल सी सिलेटेड कॉलिमनर एपिथेलियम. हियर फर्स्ट विल सी देअर लोकेशन. Ciliated epithelial cells are mainly found in the lining of buccal cavity of frog, then nasal cavity, trachea, and oviduct of vertebrates. बकल कॅव्हिटी आपण जबडा म्हणतो. फ्रॉगच्या त्या बकल कॅव्हिटीच्या लाईनिंगला फ्रॉग मध्ये आपल्याला ह्या सेल मिळतात. नॅसल कॅव्हिटी म्हणजे आपण हे आपले नसिका छिद्रे जिथे आत ओपन होतात तो मधला जो स्पेस आहे पूर्ण त्याला आपण नॅसल कॅव्हिटी म्हणतो. त्याच्या लाईनिंगला पण ह्या सेल आहे. किंवा ट्रॅकिया, हा आपला उभा पाईप गेलेला, आपण जी एअर घेतो ती लंग्सकडे जाते, दोन्ही लंग्सकडे. तो जो उभा पाईप आहे आपण त्याला ट्रॅकिया म्हणतो. त्या ट्रॅकियाच्या लाईनिंगला सुद्धा ह्याच सेल आहे. किंवा ओव्हिडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट्स. ओव्हिडक्ट इट इज अ पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्या ओव्हिडक्टला दुसरं नाव आहे फॅलोपेटिव्ह. ऑलरेडी तुम्ही 10वी सिस्टीम पण बघितली पहा. काही नाही, हे असं काय दाखवता तुम्ही, हे युटेरस असणारे असे 2 ट्यूब असतात दोन्हीकडनं, बरोबर आहे का. इथे हे काय फिरले, इथे ह्या ओव्हरी येणार आहे. आणि ही जी ओव्हिडक्ट आहे, या ओव्हिडक्टच्या लायनिंगला या सिलिएटेड कॉलिमनर एपिथेलियम सेल मिळणार. म्हणजे हे झालं ह्या सिलिएटेड कॉलिमनर एपिथेलियमचं काय झालं लोकेशन. त्यानंतर काय बघायचं आपल्याला आता स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चर मध्ये अगोदर काय करायचं, फिगर ड्रॉ करायचं. फर्स्ट यू ड्रॉ फिगर. काय अशा कॉलमला एक सेल काढायचं. त्या सेल मध्ये त्या काय अधांतरी नाहीये, ते रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. दिस इज बेसमेंट मेम्ब्रेन. देन न्यूक्लियस काढायचे प्रत्येकात पहा. दॅट न्यूक्लियस जनरली ही बेस आहे. ही झाली न्यूक्लियस. आणि ह्या ठिकाणी काय करायचे तुम्हाला आता, ह्या हेअर लाईक स्ट्रक्चर जे काढायचे त्याला आपण काय म्हणतोय, सिलिया म्हणतो. आणि थोडं लेबल करून टाकायचं. सिलिया, न्यूक्लियस, बेसमेंट मेम्ब्रेन. हे 3 लेबल झाल्यानंतर आणखी ऍडिशनल लेबल काय करू शकता तुम्ही, फार तर सायटोप्लाझम. काय करायचं, ह्याच्यात हे असं सायटोप्लाझम दाखवायचा, लेबल करायचं झालं सायटोप्लाझम. झाली फिगर. फिगरला किती वेळ लागला, काय नाही, कॉलम सारखा सेल काढल्यात, सिलियाच्या बाजूला काढल्यात, रेस्ट ऑफ बेसमेंट मेम्ब्रेन सेल दाखवायचे आहेत. त्यानंतर आता यामध्ये स्ट्रक्चर मध्ये सांगायचं तरी काय काय नाही, सेल्स आर कॉलम लाईक. ओके, फ्री एंड इज ब्रॉड. आता जो मोकळा आपण फ्री एंड म्हणतो, समजा हे असं एक मोठं आहे तिथं, हा झाला त्याचा फ्री एंड. हा ब्रॉड आहे, जिथं बेसमेंट तिथे अटॅच आहे तिथं तो नॅरो आहे. हा एक पार्ट सांगायचा. फ्री एंड विथ न्यूमरस हेअर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिलिया. म्हणजे त्याचा फ्री एंड जे असणारे ब्रॉड एंडला काय हेअर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, सिलिया म्हणायचं. न्यूक्लियस इज प्रेझेंट टुवर्ड्स द बेस. सेल्स आर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. हे झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. यापेक्षा वेगळं काही सांगायचं नाही. आता काय सांगायचं झालं की रोल फंक्शन. This cilia beat constantly
अँड क्रिएटिंग अ स्वीपिंग मोमेंट. म्हणजे ह्या सिलियाच्या बेटिंगमुळे मोमेंट तयार होऊन काय स्वीपिंग मोमेंट होतो. आपण जसे झाडू आपण पुढं सरकतो त्याप्रमाणे ती एक वन डायरेक्शन ची एक मोमेंट तयार होणार आहे. तर त्याचा उपयोग काय झालेला आहे, टू पुश फॉरेन पार्टिकल्स ॲट स्पेसिफिक डायरेक्शन टू प्रिव्हेंट द एंट्री इन टू द ऑर्गन. समजा आता आपण सांगितलं ट्रॅकिया ह्या विंड पाईपच्या लाइनिंगला त्या सेल आहेत, त्या काय करणार आहे, यात समजा आपल्या एअर बरोबर काही डस्ट पार्टिकल गेले ते ट्रॅप करायचे पाईपच्या लगेच. आणि हे जे काय असतील ह्या लाइनिंगला सिलिया काय करतात, बीट होतात, त्यामुळे हे ह्या दिशेने ढकलतात. काय करणार, ही एअर आलेली आहे, ह्या एअर मध्ये जे डस्ट पार्टिकल असतील ते बरोबर ढकलणार आणि शेवटी इसोफेगस मध्ये ढकलणार. म्हणजे अनवॉन्टेड डस्ट पार्टिकल्स आपल्या लंग्समध्ये जाणार नाही. ते त्याचं काय आहे. किंवा दुसरं काय सांगायचं तुम्हाला, आता तुम्ही ओव्हिडॅट सांगितलं व्हर्टिब्रेट ॲनिमल्स मध्ये. व्हर्टिब्रेट ॲनिमल म्हणजे जनरली कोणते की जिथं ज्यांना पाठीचा कणा आहे ते सगळे ॲनिमल त्यामध्ये येणार आहे. आपण पण त्यामध्येच आहे. मग आता ओव्हिडॅट ओव्हरी मध्ये जो ओव्हा तयार होईल तो ओव्हिडक्ट मध्ये पुढे ढकलायचं, पुश करायचं काम त्या सेलचा, या सेल पुढे ढकलतात. म्हणजे याचा उपयोग तिथेही सांगायचं. त्यानंतर पुढचा टाईप येतो बा या ठिकाणी ग्लँड्युलर एपिथेलियम. कुठला टाईप कुठल्या येणार होता, ग्लँड्युलर एपिथेलियम. इथं हा पहिला टाईप संपला. ग्लँड्युलर एपिथेलियम मध्ये ग्लँड्युलर एपिथेलियम यामध्ये लोकेशन काय सांगणार तुम्ही, ऑल ग्लँड्स पर. आपल्या शरीरात जेवढ्या ग्लँड्स असतील त्या सगळ्या ग्लँड्स मध्ये तुम्हाला ह्या सेल मिळणारच. थायरॉइड ग्लँड असेल, पिट्युटरी ग्लँड असेल, इंटेस्टिनल ग्लँड असेल, सीबीसीएस ग्लँड असेल, सलायव्हरी ग्लँड असेल, कुठलीही ग्लँड घ्या तुम्हाला हे सेल मिळणार आहेत. पहा आता रचना म्हणजे फिगर कशी काढायची, सेम आता अगोदर जी फिगर काढली ती आपण तशीच जवळजवळ फिगर येईल. काय थोडा बदल येणार आहे. हे पुन्हा इथं तुमचं काय झालं, इथं हे झालं बेसमेंट मेम्ब्रेन सांगायची. इथं त्यानंतर ही अशी न्यूक्लियस काढायची. त्यानंतर इथं असं मायक्रोव्हिला काढायच्या. हे म्युकस आहे पहा, त्या ठिकाणी काय आहे, म्युकस. हा दाखवायचा म्युकस. हिला आपण म्हणायचं गॉबलेट सेल. त्या ठिकाणी अशा आहेत, त्या आहेत सिलिया लाईटचे स्ट्रक्चर असं लहान मायक्रोव्हिला म्हणतो आपण याला. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि हा याच्यात काय काढला तुम्ही सायटोप्लाझम दाखवला. झाली फिगर तयार. इथं पण तुम्हाला त्या मायक्रोव्हिला दाखवावं लागणार आहे. आणि मी कसं डायरेक्टच लेबल केले, आपण काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी. What are the characteristics? Cells may be columnar, cuboidal or pyramidal in cell. सेल 2-3 प्रकारच्या सेट मध्ये मिळणार, कारण ऑल ग्लँड्स मध्ये त्याचे या सेल मिळणारच आहेत. थोडा बदल आहे, चेंज आहे. त्यानंतर सांगायचं तुम्हाला, न्यूक्लियस इज लार्ज spherical present at the base. All cells rest on basement membrane. In addition to this, secretory granules are present in the cytoplasm. Secretory granules are present in the cytoplasm. The glands may be unicellular or multicellular. Goblet cells of intestinal glands
is the example of unicellular, while salivary glands is the example of multicellular. म्हणजे त्यामध्ये युनिसेल्युलर पण आहे, मल्टीसेल्युलर पण आहे. त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत आपण इथं. सलायव्हरी ग्लँड मध्ये तुम्हाला मल्टीसेल्युलर मिळेल, गॉबलेट सेल असेल ती युनिसेल्युलर असणार आहे. डिपेंडिंग ऑन द मोड ऑफ सिक्रेशन, these multicellular glands can be classified as exocrine and endocrine gland. Exocrine and endocrine glands. What is difference between these two? म्हणजे ते त्यांचा मोड कसा, सिक्रेशनचा मोड त्याच्यावर ते दोन टाइप्स पडले आहेत मल्टीसेल्युलरचे. एक्झोक्राईनचा अर्थच असा आहे डक्ट बेअरिंग ग्लँड्स हॅव्हिंग डक्ट. एंडोक्राईनचा अर्थ होतो डक्टलेस ग्लँड, जे डक्ट इज absent. इथं द्यायचं सर तुम्ही डक्ट इज प्रेझेंट. डक्ट इज प्रेझेंट. आता ही काय डक्ट नेमकं काय येतात, मिनिंग काय घ्यायचं तुम्हाला या ठिकाणी ते लक्षात आलं पाहिजे. समजा ज्या ग्लँडला डक्ट आहे की नाही, समजा याचं सिक्रेशन अशा ग्लँड असेल, सलायव्हरी ग्लँड असेल, असे लोब असणार आहे, ते सगळ्यांचं सिक्रेशन काय होतं शेवटी पहा, सगळ्या ग्लँडचं सिक्रेशन मिळून सगळे हे एका पाईप मध्ये येणार आहे, एका डक्ट मध्ये. that duct open at specific site. मग त्या ठिकाणी बरोबर तो काय स्पेसिफिक साईट आहे ते सलायव्हरी ग्लँड आता आपल्या सगळ्यांना माउथ मध्ये पहा, ती मल्टीसेल्युलर मध्ये येते. ती एक्झोक्राईन आहे कारण तिला डक्ट आहे, तिचं सगळं सिक्रेशन पुन्हा एका पाईप मध्ये मिळून आपल्या जिभेच्या खाली ते तोंडात येणार आहे, म्हणजे डक्ट आहे म्हणून. डक्ट इज प्रेझेंट, डक्ट इज ॲब्सेंट. आता हे तर कसं आहे, इथं सांगायचं तुम्हाला एक्झोक्राईन ग्लँड सिक्रीट देअर सिक्रेशन at specific site, at secrete their किंवा discharge म्हणा, discharge their secretion at specific site, at specific site. यांचं काय सांगा तुम्ही, डायरेक्टली इनटू ब्लड स्ट्रीम. म्हणजे डायरेक्ट आता रक्तवाहिन्यांमध्ये सुरू झालं, रक्त प्रवाहामध्ये ह्या ग्लँड काय करतात, त्यांचं जे सिक्रेशन ते डायरेक्ट ब्लड मध्ये डिस्चार्ज करतात, सिक्रेट करतात, टाकून देतात. तसं हे एक्झोक्राईन ग्लँडचं कसं होतं, अगोदर एका पाईप मध्ये गोळा होतं, नंतर डिस्चार्ज केलं जातं किंवा पोअर केलं जातं. हा डिस्चार्ज म्हणण्यापेक्षा आपण याला पोअर शब्द पण चांगला बसतो पाहिजे. काय म्हणायचं, पोअर. दे पोअर देअर सिक्रेशन ऍट स्पेसिफिक साईट. इथं काय सांगतो, पोअर देअर सिक्रेशन डायरेक्टली इनटू ब्लड स्ट्रीम. आता काय सिक्रेट करतात ती पण माहिती पाहिजे थोडंसं आपल्याला. एक्झोक्राईन ग्लँड मध्ये काय काय मिळणार बघा तुम्हाला इथं, एन्झाइम्स, म्युकस असेल, लुब्रिकंट्स असतील, काही एक्सक्रिटरी मटेरियल पण असतं, स्वेट्स. आणि इथं काय सांगायचं, हे सिक्रेट हार्मोन्स, हे सिक्रेट हार्मोन्स. आणि यानंतर या दोन्हींमध्ये फक्त काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे, नेक्स्ट पार्ट सांगायचा तिथे फक्त डिफरन्स मध्ये एक्झाम्पल सांगून द्यायचं. काय करायचं, एक्झाम्पल सांगायचं. तर एक्झोक्राईन मध्ये तुम्ही सांगा सिबेसियस किंवा सलायव्हरी, इकडे सांगा थायरॉइड, आणखी पिच्युटरी. आता
थायरॉइड फिजिकल काय हार्मोन फक्त हार्मोन सिक्रेट करणार आहे. इकडे एन्झाईम ग्लुकोज लुब्रिकंट पण मिळतं. आता आपला सलाईन ग्लँड आपल्या माउथ मध्ये आपल्याला जे लुब्रिकंट्स प्रकार देत पहा, आपलं वैसोफ्रिनस काय होतं या ठिकाणी स्लिपरी तयार होतं पहा, फूड मटेरियल व्यवस्थित पास होतं ते आपलं. या दोन ग्लँड मधला हा फरक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट ग्लँड कुठले आपलं टाइप्स येणार आहे, लास्ट टाइप्स येतो सेन्सरी एपिथेलियम. कुठला येणार आहे, सेन्सरी एपिथेलियम. याचं लोकेशन याच्यातच त्याचं मिनिंग आहे पहा. सेन्स ऑर्गन जिथं असतं तिथं सेन्सरी एपिथेलियम मिळणार आहे. त्यामध्ये एअर, आय, नोज, एअर मध्ये ऑडिटरी सेल्स आहेत, आय मध्ये फोटो रिसेप्टर्स आहेत, नोज मध्ये ऑल्फॅक्टरी आहे. म्हणजे इथं येणार आहे ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. आय मध्ये तुम्ही फोटो रिसेप्टर लिहू शकता, इयर मध्ये ऑडिटरी. ही त्याचे सेन्सर म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी सेन्सरी एपिथेलियम मिळणार आहे. आता स्ट्रक्चर म्हणल्यानंतर त्याचं फिगर माहिती पाहिजे, मॉडिफिकेशन. कारण ह्या सेन्सरी एपिथेलियम ह्या मॉडिफाईड कॉलिमर एपिथेलियम आहेत पहा. मॉडिफाईड कॉलिमर अँड इलॉंगेटेड न्यूरोसिक्रेटरी सेल्स मध्ये पाहिजे. काय नाही ठिकाणी समजा असा आपण ट्रॅक दाखवला, असा ट्रॅक दाखवायचा. हा जो पार्ट आहे हा आहे ऑल्फॅक्टरी लोब. ऑल्फॅक्टरी लोब हा पार्ट याला आपण काय म्हणतो, ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट. आणि हा जो मधला पार्ट आहे याला म्हणतात कायब्रिफॉर्म प्लेट. असा पार्ट आपल्याला पुस्तकात कशामुळे दिलेला, आपण सिंपल अरेंजमेंट देखील पाहून घ्यायचे, त्याच पद्धतीने एक्स्ट्रा ड्रॉ करत असतो. हे असं दाखवलेलं आहे पहिल्या ठिकाणी. इथं सपोर्टिंग सेल दाखवलेले आहेत अशा. आणि इथे शेवटी फ्री एंड जो आहे त्याला काय दाखवलेलं आहे, त्याचे सिलिया दाखवलेले आहेत. आता ह्या आहेत सपोर्टिंग सेल, याला आपण मिट्रल सेल म्हणतो. इथे तुम्ही एक सिंगल ड्रॉ केलेले आहे फक्त. हा एवढा पार्ट हा एपिथेलियमचा आहे, एपिथेलियम सेलचा आहे. आता इथं खाली तुम्हाला काय दाखवायचे, हे डेंड्राइट दाखवायचे. इथं ऍक्शन दाखवणार आहे आपण. सपोर्टिंग सेल ऑलरेडी दाखवलेले आहेत आपण. असे एक फिगर ड्रॉ केलं तर त्याच्यात कॅरेक्टरिस्टिक त्यांनी बुक मध्ये दोनच दिले. एक तर मॉडिफाईड फॉर्म ऑफ कॉलिमनर अँड इलॉंगेटेड न्यूरोसिक्रेटरी सेल्स. हे एवढं एक वाक्य महत्वाचं आहे त्या ठिकाणी. इन ऍडिशन टू दिस आणखी काय सांगायचं की सेन्सरी हेअर्स आर प्रेझेंट ऍट देअर फ्री एंड ऑफ द सेल्स किंवा ऍट देअर फ्री एंड. सेलच्या फ्री एंडला इथं सिलिया दाखवायचे आहे तुम्हाला. आणि ह्या सेन्सरी एपिथेलियमचं एकच महत्वाचं कार्य काय, टू परसिव्ह
एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्टिम्युलाय. म्हणजे आपल्याला समजणे, परस्यू म्हणजे समजणे म्हणतो, आपल्या अंतर्गत असेल किंवा बाह्य काय असतील स्टिम्युलाय त्याचं ज्ञान द्यायचं ते काम करणार. आता स्टिम्युलाय कॉमन वर्ड झाला, तुम्हाला माहिती आहे बाहेर मराठीत त्याला नेमकं काय म्हणायचं, आपल्याला संवेदना नाही. ठीक आहे, बाहेरचा आपला समजा टच केला, समजतं का नाही आपल्याला. तसं कुणी अचानक आलं तर आपण वळतो तिकडं, कुणी हाक मारली कान तिकडे लावतो आपण. म्हणजे ती समज होणे म्हणजे परस्यू एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल स्टिम्युलाय हे कार्य झाले ह्या सेलचं. आणि यामध्ये एक शेवटची एक सेल आहे पहा, त्या जर्मिनल इपिथेलियम. यात पण काही जास्त सांगायचं नाहीये. हे आढळणार पुढे तुम्ही लक्षात घ्या, फक्त जिथं सेक्स ऑर्गन्स आहे म्हणजे टेस्टिस आणि ओव्हरी. टेस्टिस मिळतात तुम्हाला मेल मध्ये आणि ओव्हरी असणार आहेत फिमेल मध्ये. हे जे लाइनिंग, आता टेस्टिस म्हटलं की नाही, समजा टेस्टिस मध्ये आपण जर सेक्शन घेतला तर तुम्हाला अशा न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्स मिळतात. ह्या अशा लाइनिंगला काय मिळणार आहे, जर्मिनल इपिथेलियम. आणि समजा ओव्हरी जर घेतलं तुम्ही, समजा ही अशी ओव्हरी असेल तर ह्या लाइनिंगला काय मिळणार आहे तुम्हाला, जर्मिनल इपिथेलियम सेल मिळणार. ठीक आहे. आता या दोन्ही जर्मिनल इपिथेलियल सेलचं कार्य काय आहे, दे अंडरगो मेओटिक किंवा मेओटिकली दे गिव्स हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स. थोडक्यात हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करायचं काम ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल करणार आहेत. आणि त्यामध्ये आलं टेस्टिस असेल तर मेल गॅमेट मिळणार आहे तुम्हाला, आणि ओव्हरी असेल तर फिमेल गॅमेट मिळणार आहे. टेस्टिस मध्ये आपण त्या मेल गॅमेटला स्पर्म पण म्हणतो किंवा फिमेल गॅमेटला ओव्हा पण म्हणतो. असे सिंपल इपिथेलियल टाइप्स आपले संपलेले. आपण आता थांबूया.